सत्यमेव जयते न्यूज.com। राज्यातील विविध ठिकाणी बिबट्याची दहशत निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच 90 दिवसात 2 रेस्क्यू सेंटर उभे करावेत अशी विनंती आमदार शरद सोनवणे यांनी सरकारला केली। बिबट्याच्या वेशात आमदार शरद सोनवणे यांनी आज विधान भवन परिसरात एंट्री केली आणि त्यांनी बिबट्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाल्याचं सांगितलं। किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। माझ्या विभागामध्ये 3 महिन्यामध्ये 55 बळी हे बिबटच्या हल्ल्यामध्ये झालेले आहेत। 2014-15च्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी हा धोका सांगितला होता शासनाला की ही मांजराची प्रजात आहे। हा शेड्यूल 1 चा नसून हा शेड्यूल 2 चा आहे। याला शेड्यूल 2 मध्ये आपण प्रस्तावित करा, जेणेकरून याला आपल्याला पकडता येईल किंबहुना आपल्याला याचा बंदोबस्त करता येईल। पण त्यावेळेला काही मनावर फार काही घेतलं नाही। आज जवळजवळ हजारोच्या संख्येने संपूर्ण बिबट आज महाराष्ट्रावर फिरतायत। महाराष्ट्राचा हा जो आता बिबट जो आहे तो आपत्कालीन घोषित केला पाहिजे राज्याचा। राज्य आपत म्हणजे काय, तर राज्य आपत म्हणजे राज्यावर आलेलं संकट म्हणजे बिबट आहे। तर या राज्य आपत घोषित करावं आपण, आणि राज्य आपत घोषित करत असताना आपण सर्वांनी आता तातडीने, आता खूप उपाययोजना झाल्या 2014 पासून तर 2024 पर्यंत वेगवेगळे प्रयोग केले अधिकाऱ्यांनी सुद्धा फॉरेस्ट खात्याच्या, पण त्याच्यामध्ये काही यश आलेलं नाही। काल विधिमंडळामध्ये लक्षवेधी होते, त्यावेळेला 288 पैकी अर्ध्या आमदारांनी या विषयावर फार मोठा हल्लाबोल केलेला आहे शासनावर। त्यामुळे ही आपत्कालीन गोष्ट आहे। शेतामध्ये आमची महिला भगिनी, आमची माय मावशी, आमची आई, आमची आजी शेतामध्ये काम करू शकत नाही। आज लहान लहान मुलं शाळेमध्ये जाऊ शकत नाही। आज लहान लहान मुलं अंगणामध्ये खेळू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आमच्या शुगर कॅन म्हणजे जिथे ऊसाची शेती आहे त्या सगळ्या ठिकाणी हजारोच्या संख्येने आज बिबट वावरतात। बिबट्यांची संख्या मोठी आहे। आम्हाला माणूस मेल्यानंतर 25 लाख रुपये दिले जातात। 25 लाखाने गेलेला माणूस, गेलेली व्यक्ती, एखाद्या पतीची पत्नी, एखाद्या पत्नीचा पती, एखादा लहान मुलगा, एकुलते एक बाळ, हे 25 लाख त्याची किंमत होऊ शकत नाही। आम्हाला पैसा नको। आतापर्यंत 17.5 कोटी रुपये तुम्ही दिले, त्या 17.5 कोटीच्या मदतीची माती झालेली आहे। किती पशुधन केलं, किती आमची माणसं गेली। त्यामुळे आता बिबटच्या बाबतीमध्ये मी त्याने एक उपाय सुचवलेला आहे। हा नसबंदी किंवा शेळ्या सोडण्याचा जो प्रकार आहे, अधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे, अधिकारी इन करून एसी कॅबिन मध्ये वरती बसतात, त्यांना बिबट्याचा भय नाही, त्यांना या गोष्टीची कल्पना नाही। माझं विनंती आहे या बाबतीमध्ये शासनाने सुमोटो हा आपत विषय लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, 2 उपमुख्यमंत्री आणि राज्याचे फॉरेस्ट मंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी 2 रेस्क्यू सेंटर तातडीने बनवावे। 2 रेस्क्यू सेंटर, एक जुन्नर मध्ये आणि एक अहिल्यानगर मध्ये, की जेणेकरून या रेस्क्यू सेंटर मध्ये तुम्हाला तातडीने यांना पकडता येईल। आज नागपूरला अधिवेशन चालू आहे, इथून 10 किलोमीटरच्या अंतरावर अवघ्या 10 किलोमीटरच्या अंतरावर आता सकाळी 2 तास एका बिबट्याला शहरामध्ये घुसलाय, उड्या मारतोय या गच्चीवरून त्या गच्चीवरून, त्या अंगणातून त्या अंगणामध्ये। लोक संपूर्ण घरदार सोडून पळून गेले। आज नागपूर सारख्या ठिकाणी ही परिस्थिती आज झाली अधिवेशनामध्ये। त्यांना 2 तासापूर्वी त्यांनी ऑपरेशन करून त्यांना ते बेशुद्धीचं इंजेक्शन मारून त्याला उचललं गेलंय। माझी विनंती शासनाला एवढीच आहे, 90 दिवसामध्ये एकही बळी महाराष्ट्राला परवडणार नाही, शेतकऱ्यांना परवडणार नाही। सर्वसामान्य माणसाला जीवनाचा अधिकार दिलेला आहे, जसं प्राण्यांना जगायचा अधिकार आहे तसा माणसाला जगायचा अधिकार आहे। नागरी वस्तीमध्ये बिबट्या येतो हे आपलं मोठं अपयश आहे। त्यामुळे 90 दिवसाच्या आतमध्ये 2 रेस्क्यू सेंटर बनवा। आणि मी तुम्हाला सांगतो, जी ही वन्यजीव संस्था आहे याची सत्यमेव जयते न्यूज.com।